ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 4 महिन्यात निवडणुका घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकशाहीला जिवंत ठेवणारा दीपेश म्हात्रे। आज सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन करू इच्छितो। हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे। लोकशाही संपवण्याचं काम भाजपने गेल्या 2.5 वर्षापासून राज्यात केलं होतं। सरकार फोडणे, आमदार फोडणे, निव्वळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी निवडणुका न घेणं असेल त्याला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे। येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्यासाठी सांगितलं आहे। सुप्रीम कोर्टाचे खूप खूप अभिनंदन करेन। त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निर्णय दिला आहे। सामान्य लोक आमदार खासदारांकडे न जाता प्रथम नगरसेवकांकडे समस्या सोडवण्यासाठी जातात। सुप्रीम कोर्टाने पोषक निर्णय दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे। पाहूया पुढे काय म्हणतात। मला आज सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन करावेसे वाटतात आणि हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे। लोकशाही संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने गेल्या 2.5 वर्षापासून या राज्यामध्ये केलं होतं। सरकार फोडणं असेल, आमदार फोडणं असेल, निव्वळ आपल्या स्वार्थासाठी महापालिकेच्या निवडणुका न घेणं असेल, याला सुप्रीम कोर्टाने सरकारला एक मोठा दणका दिलेला आहे आणि राज्य सरकारने येत्या 4 महिन्यामध्ये जर निवडणुका घ्यायला सांगितलेलं आहे। मी सुप्रीम कोर्टाचं खूप खूप अभिनंदन करेन की त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचं आज लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय दिलेला आहे। आणि हा सर्वसामान्याला, कारण सर्वसामान्य माणसं जी असतात ते आपल्या कामांसाठी आमदार खासदार यांच्याकडे न जाता पहिल्यांदा ते नगरसेवकाकडे जात असतात। तर हे लोकांच्या आणि लोकशाहीसाठी एक पोषक निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे। मी सुप्रीम कोर्टाचं खूप खूप अभिनंदन करतो।